नमस्कार, मी सुवर्णाच फॅशन क्लबमध्ये तुमचे खूप खूप स्वागत। आज आपण छोटासा काट उरलेला होता, त्यापासून खूप सुंदर अशी डिझाईन तयार करणार आहोत। त्यासाठी गळा रुंदी घेतली 2.25 इंच, खालच्या साईडला 2.5 इंच आणि एक चौकोन बॉक्स आखून घेतला। गळा उंची तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, मी 10 इंच घेतलेली आहे। तर गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। गळ्याचा आकार देऊन घेतला, तर जसा आकार दिलेला आहे त्याप्रमाणे आता कट करून घेऊया। अस्तरचा जो आकार दिलेला होता तो कट झाला। आता मेन फॅब्रिक कट करूयात। असे व्यवस्थित ठेवून घ्यायचे आणि मेन फॅब्रिक थोडेसे अंतर सोडून मी कट करून घेतले। आता हे जॉईन करून घ्यायचे आहे। अस्तर आणि मेन फॅब्रिक दोन्ही पार्ट आपल्याला जॉईन करून घ्यायचे। अस्तर आणि मेन फॅब्रिक जे आहे ते जॉईन करून झालेले आहे। आता एक्स्ट्राचे कापड आहे ते कट करून घ्यायचे। एक्स्ट्राचे कापड कट करून घेतले। आता आपल्याला टक्स मारून घ्यायचा आहे। एक जो पाठीचा टक्स आहे तो टक्स मारायचा, रेग्युलर जसा मारतो त्या पद्धतीनेच टक्स मारून घेतला। त्याला एक पाइपिंग करायची आहे, तर मी रेडीमेड पाइपिंगचा वापर केलेला आहे आणि रेडीमेड पाइपिंग ठेवून पूर्ण गळ्याला जे आहे ते पाइपिंग करून घेणार आहे। जसे व्हिडिओत दाखवलेले आहे त्याप्रमाणे पाइपिंग करून घ्यायची। पाइपिंग जी आहे ती खूप सुंदर अशी आलेली आहे, एकदम बारीक आलेली आहे, कारण रेडीमेड पाइपिंगचा वापर केलेला आहे आपण। पाइपिंग जी आहे ते लावून झाली, एक्स्ट्राची पाइपिंग कट करूया। आता जिथे कॉर्नर आलेला आहे तिथे ते छोटे छोटे कट्स मारायचे, म्हणजे पाइपिंगला जी पलटी मारायची आपल्याला, तर आतल्या साईडला दुमडून घ्यायचे, तर त्यासाठी व्यवस्थित येते। जसे व्हिडिओ दाखवले त्याप्रमाणे असे दुमडून घ्यायचे आणि एकदम जे दोन्हीचा जॉईंट जे असतो त्या जॉईंटमधून आपल्याला ही टिप मारून घ्यायची, म्हणजे आपले ब्लाऊज जे आहे ते एकदम फिनिशिंगने दिसते। आता पाइपिंग पूर्ण लावून झालेली आहे। आता आपण दुसराही पार्ट ह्याच पद्धतीने तयार करणार आहोत। दुसराही पार्ट ह्याच पद्धतीने तयार करून घेतला। आता मधला जो पॅच आहे तो पॅच तयार करायचा आहे। त्यासाठी मी 1.5 इंचची पट्टी काढून टिप मारून घेतलेली आहे, म्हणजे आपल्याला याचं नॉट तयार करायचे आहे। टिप मारून घेऊन मी आता आपली जी सेफ्टी पिन असते त्या पिनच्या साह्याने हे बंद उलटून घेणार आहे। आतील भाग बाहेर काढून घेतला। जो पाठीचा भाग कट केलेला होता त्याच्यापेक्षा 1 ते 1.5 इंचाने कापड जास्त घेऊन मी जो उरलेला काट कट केलेला होता त्याचे 2 मधोमध भाग कट केले, म्हणजे बरोबर आपला जो पाठीचा पॅच आहे तो तयार होतो। एक साईडने टिप मारून घेतली। आता ही दाब टिप मारून घेतली। दाब टिप मारल्यानंतर परत एकदा दुमडून घ्यायचे, म्हणजे वरच्या साईडला असे, आणि खालून मी जे आहे ते पाइपिंग लावून घ्यायची आहे आपल्याला। जे आपण गळ्याला जी पाइपिंगचा वापर केला आहे तीच पाइपिंग अशी खालच्या साईडला ठेवून टिप मारून घेतली। एक साईडची जी काठ आहे ते लावून झालेले आहे। आता आपण दुसऱ्या साईडला त्याच पद्धतीने काठ लावून घ्यायचे। थोडे व्यवस्थित काठ कट करून घेतले। आता ह्यालाही आपल्याला पलटी मारायची, म्हणजे आतील भाग वरच्या साईडला काढायचा आहे। तर खालच्या साईडने उलट्या साईडने ठेवून मी टिप मारून घेतली, परत एक दाब टिप मारली। आता ह्यालाही आपण जशी वरच्या साईडला पाइपिंग लावून घेतलेली आहे त्याचप्रमाणे पाइपिंग लावून घ्यायची।
टिप मारून घेतली तरी चालते आणि पायपिंग लावून घेऊन मारली तरी चालते. आता पायपिंग लावून घेऊया. डबल टिप मारून घेतली. जी काठाचा प्लेन भाग आहे तो असा व्यवस्थित दुमडून ठेवून नख मारून घ्यायचे किंवा प्रेस करून घ्या. आणि जे आपण नॉट तयार केलेली होती त्याचे मी छोटे छोटे तुकडे कट केलेले आहेत. जसे व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे पेपरवर मी जॉईन करून घेतले. दोन्ही साईडला टिप मारून घेऊन एक साईड माझा थोडा व्हिडिओ स्किप झालेला आहे. एक साईडला जॉईन करून काठाच्या खालच्या साईडला घालून मी टिप मारून घेतली. आता दुसराही पार्ट त्याच पद्धतीने करत आहे. काठाच्या खाली ठेवायचा आणि काठ जे आहे ते दुमडून घेऊन टिप मारून घेतली. म्हणजे हा जो पाठीचा पॅच आहे तो पॅच तयार केला. पहा किती सुंदर असं छोट्या काठापासून खूप सुंदर अशी डिझाईन तयार झाली. आता आपण जॉईन करून घेऊयात. हे पहा डिझाईन जी आहे ती अशी व्यवस्थित ठेवून घ्यायची आणि टाचण्या लावून घ्यायच्या. म्हणजे टिप मारायला जे आहे ते जॉईन करायला सोपे जाते. दोन्ही साईड ह्याच पद्धतीने ठेवून घेऊन टाचण्या लावून घेणार आहे. खूप सोपी आणि खूप सुंदर अशी डिझाईन तयार झाली. कारण काठ खूप छोटा उरलेला होता, त्या छोट्या काठापासूनच तयार केलेली आहे. तर जॉईन म्हणजे जे आपण टाचण्या लावून घेतलेल्या आहेत त्यावर आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. म्हणजे मशीनची शिलाई करून घेऊया. 1 टंचनची शिलाई मार्जिन सोडून बाहेरच्या साईडने टिप मारून घेतली. आपल्याला आता दोन्ही साईडला ह्याच पद्धतीने करून घ्यायचे. पॅच जो आहे तो जॉईंट झालेला आहे. आता आतील साईडला जे आपण पायपिंग केलेली आहे त्या पायपिंगच्या साईडने आपल्याला परत एक टिप मारायची. म्हणजे जो पॅच जो आहे तो एकदम फिनिशिंगने आणि व्यवस्थित राहतो आणि दिसायलाही खूप डिझाईन सुंदर दिसते. पहा एकदम फिनिशिंगने आपली जी डिझाईन तयार झालेली आहे. कस्टमरला तर खूप आवडली. तुम्हाला जर आवडली असेल तर एक लाईक करा. चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. म्हणजे त्यांनाही ह्या डिझाईनचा उपयोग होईल. जर छोटा काठ जर असेल किंवा सिंगल एकाच साईडला जर काठ आलेला असेल तर कशी डिझाईन तयार करायची तर ही आयडिया दिलेली आहे. पण पॅच तयार करण्यासाठी जो पेपर वापरलेला होता तो पेपर काढून घेऊया. पेपर काढून झाला. आता जे नॉट लावलेले आहेत मधली जी डिझाईन आहे ते डिझाईनला आपण असे टाके घालून घेणार आहोत आणि एक एक मणी टाकून घेणार आहोत. जसे व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे असं एकदम सेंटर पकडून सेंटरला आपल्याला असे व्यवस्थित असे टाके टाकायचे आणि एक एक गोल्डन कलरचा मणी वापरलेला आहे. खूप सावकाश पद्धतीने मी डिझाईन दाखवलेली आहे. व्हिडिओ आवडला तर एक लाईक मात्र करायला विसरू नका. आणि लाईक केल्यानंतर एक हाईपचे बटन येते, त्या हाईपच्या बटनालाही क्लिक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय. आहे असे पूर्ण डिझाईन तयार करून झालेली आहे. श्री स्वामी समर्थ. बाय बाय.